मित्रांनो, बेंजामिन फ्रँकलिन यांचा एक फेमस कोट आहे, इफ यू फेल टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल आणि ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आपण व्यवस्थित प्लॅनिंग केली नाही, तर ॲक्च्युअली आपण फेल होण्यासाठीच प्लॅनिंग करतोय आणि ती गोष्ट मिळवण्याची जी संधी आहे, ती आपण स्वतःच्या हाताने गमावतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी स्टडी करतायत, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या या सीईटीच्या स्टडी प्लॅनमध्ये कुठल्या चुका करू नयेत याविषयी डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा असणारा पेपर पॅटर्न आणि सिलेबस या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात आणि जर तुम्हाला ते डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसपर्यंत गाईड करण्याचं काम या बॅचमध्ये केलं जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही 5 इयर सीईटी किंवा 3 इयर सीईटी हा कोर्स सर्च करून जॉईन करू शकता. तर आमची जी रिसेंट बॅच आहे ती 21 जुलैपासून सुरू झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आमच्या टॉपर्स सारखे मार्क्स मिळवण्याची तयारी सुरू करा. सगळ्यात सुरुवातीला आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम पाहूयात. याच्यामध्ये तुम्हाला 120 प्रश्न विचारले जातात. 120 प्रश्नांना 120 मार्क्स असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असणार आहे. तुम्हाला जो वेळ आहे तो 120 मिनिटाचा इथे या परीक्षेमध्ये असतो, म्हणजे प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जातो. म्हणजे या परीक्षेमध्ये स्पीड सोबत ॲक्युरसी पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्यानंतर या परीक्षेमध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमातून ही परीक्षा देता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात आणि या एक्झामचा मोड जो आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधून 3 इयर सीईटीमध्ये 24 प्रश्न असतात, तेच 5 इयर सीईटीमध्ये 32 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 32 3 इयर सीईटीमध्ये प्रश्न असतात आणि 24 5 इयर सीईटीमध्ये प्रश्न असतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून 24 प्रश्न 3 इयर सीईटीमध्ये विचारले जातात, तेच 32 प्रश्न 5 इयर सीईटीमधून विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज जर आपण पाहिलं तर 3 इयर सीईटीमध्ये 40 मार्क्स इथे विचारले जातात आणि 5 इयर सीईटीमध्ये 24 मार्क्सचे क्वेश्चन्स या सब्जेक्टमधून येतात. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स जर आपण पाहिलं तर 3 इयर सीईटीमध्ये कुठल्याही प्रकारचं मॅथमॅटिक्स तुम्हाला विचारत नाही. 5 इयर सीईटीमध्ये तुम्हाला 8 मार्क्सचं मॅथमॅटिक्स इथे विचारलं जातं. अशा पद्धतीने दोन्ही परीक्षा या 120 मार्काच्या आहेत आणि या सर्व विषयांची तयारी आमच्या लाईव्ह बॅचमध्ये आम्ही करून घेतो. एक्झामपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेतली जाते आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या परीक्षेचा स्टडी करतायत, प्लॅनिंग करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी मी आज सांगणार आहे. जसं की जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा स्टडी करत असताना काही मिस्टेक्स आपण करतो. आता आपण काय विचार करतो की या सीईटीमध्ये लॉची सीईटी आहे, लॉच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळे फक्त आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग वरती जास्त फोकस करूयात. पण तसं पाहायला गेलं तर 25 ते 30% तुम्हाला प्रश्न इथे विचारले जातात. त्यामुळे हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचा स्टडी करत असताना नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स, महाराष्ट्र लेवलचे करंट अफेअर्स आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या न्यूज आहेत त्या सुद्धा तुम्ही मंथली ट्रॅक करायला हव्यात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील, अवॉर्ड्स असतील, नवीन अपॉइंटमेंट्स असतील, लीगल करंट अफेअर्स असतील आणि कल्चरल फेस्टिवल्स असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही फोकस करणं या सेक्शनमध्ये अपेक्षित आहे. सोबतच स्टॅटिक जनरल नॉलेजमधून हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, जनरल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, इत्यादी टॉपिक्सवरती सुद्धा तुम्ही फोकस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 5 इयर सीईटीचे विद्यार्थी जे आहेत 8 मार्कला मॅथमॅटिक्स आहेत म्हणून मॅथमॅटिक्सला इग्नोर करतात, तर ते करणं चुकीचं आहे. एकतर मॅथमॅटिक्सचा सेक्शन खूप सोपा असतो, खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न इथे विचारले जातात
आणि तोच जो सेक्शन आहे तो तुम्हाला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं ठरवतो. कारण बरेचसे विद्यार्थी मॅथ्सला घाबरतात म्हणून मॅथ्सचं प्रिपरेशन करत नाही. आणि जर तुम्ही मॅथ्सचं प्रिपरेशन व्यवस्थित केलं, मॅथ्सला तुम्ही आउट ऑफ सगळेच्या सगळे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले, तर नक्कीच तुम्हाला इथे स्कोरिंग करण्यामध्ये जास्त फायदा इथे होणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्स सेक्शनमध्ये तर मॅथ्स ओरिएंटेड क्वेश्चन असतातच, पण लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मॅथ्स ओरिएंटेड प्रश्न यायला लागलेत. नक्कीच 8 पेक्षा जास्त मार्क्स तुमचे या सेक्शनवरती डिपेंड आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सचा स्टडी करत असताना तुम्ही प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, ॲव्हरेज, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स इत्यादी टॉपिक्सवर जास्त फोकस करायला पाहिजे. 8वी ते 10वी लेवलचं जे मॅथमॅटिक्स आहे ते इथे स्टडी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 50% महत्त्व हे तुमच्या प्रिपरेशनला, तुमच्या स्टडीला जरी असलं तरी उरलेलं 50% महत्त्व हे तुमच्या टाइम मॅनेजमेंटला आहे. तुम्हाला सगळं काही येतंय. समजा तुम्हाला 120चे 120 प्रश्न सॉल्व्ह करता येत आहेत, पण एका प्रश्नाला तुम्हाला 2 मिनिट लागतोय. त्यासाठी तुम्हाला तुमचा स्पीड जो आहे तो इन्क्रीज करावा लागेल. आणि हा स्पीड जो इन्क्रीज होईल तो ऑब्विसली मॉक टेस्ट तुम्ही ज्यावेळेस घ्याल, मॉक टेस्ट तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह कराल, त्यावेळेस तुमचा स्पीड हळूहळू इन्क्रीज होण्यासाठी मदत होईल. ग्लोबल ऑनलाईनमध्ये सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. त्या सर्व मॉक टेस्ट तुम्हाला या बॅचमध्येच इन्क्लुडेड आहेत, जेणेकरून तुमचा स्पीड जो आहे आणि ॲक्युरेसी जी आहे ती या मॉक टेस्ट सॉल्व्ह करून इन्क्रीज होऊ शकते. त्याचा फायदा तुम्हाला या एक्झाममध्ये चांगले रँक्स, चांगले पर्सेंटाईल मिळवण्यासाठी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ॲक्च्युअल एक्झाम जी आहे ती पण ऑनलाईन पद्धतीचीच आहे आणि या मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच असतात. त्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी या मॉक टेस्टमधून होणार आहे. इथे मग तुम्हाला तुमची ॲक्युरेसी किती आहे ते कळणार आहे. तुम्हाला वेळ किती लागतोय प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तेही तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट सॉल्व्ह कराल त्यावेळेस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी जे असतात ते काही पर्टिक्युलर सोर्सेसवरतीच रिलाय असतात, जसं की यूट्यूब व्हिडिओज. तर विश्वास ठेवा, एखादी गोष्ट फ्रीमध्ये जर अवेलेबल आहे तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कम्प्लीट नॉलेज भेटेल असं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नेहमी स्टडी करताना मल्टिपल सोर्सेस रेफर करा. तुम्हाला जरी वाटत असेल की यूट्यूबमधून तुमचं कम्प्लिटली प्रिपरेशन होईल, पण त्यासोबत एखादं बुकसुद्धा तुम्ही रेफर करा. आणि जर शक्य असेल तर एखादा क्लास जो आहे तो नक्की जॉईन करा, कारण त्यामधून तुम्हाला तुमच्या स्टडीसाठी डायरेक्शन दिली जाते. त्यानंतर कुठला पार्ट, कुठला सिलेबस तुम्ही जास्त फोकस करायला पाहिजे ते सांगितलं जातं. वेळोवेळी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्या बॅचमध्ये दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल सोर्सेसवरती नेहमी फोकस करा. रेप्युटेड बुक वापरा, मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, करंट अफेअर्सच्या PDF रेफर करा आणि लवकरात लवकर CETच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणाल की सर मग असं केलं तर जमेल का? मी फक्त गेस करेल आणि ऑप्शन चूज करेल आणि मला चांगले मार्क्स मिळतील. तर ही गोष्ट पॉसिबल नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण फक्त ब्लाइंडली ऑप्शन सिलेक्ट करून एक्झामला अपियर होण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे तुमची ॲक्युरेसी रिड्यूस होईल. आणि जर तुम्ही प्लॅन करत असाल की तुम्हाला टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित प्लॅन स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं करायचं असेल की जाऊन फक्त ब्लाइंडली ऑप्शन सिलेक्ट करायचे असतील, तर त्यापेक्षा ही CET देऊच नका. तुम्ही दुसरं काहीतरी करा. विनाकारण तुमचा वेळ याच्यामध्ये वाया घालवू नका. करायचं तर व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचं फ्युचर याच्यामध्ये सिक्युअर होईल. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी जे असतात त्यांना नोटिफिकेशन आल्यानंतर स्टडी सुरू करायची सवय असते, किंवा फॉर्म भरला त्याच्यानंतर स्टडी सुरू केला, किंवा फॉर्म भरला त्याच्यानंतर स्टडी सुरू करण्याची काहींना सवय असते. तर अशी गोष्ट करू नका. नोटिफिकेशनची वाट पाहू नका, कारण तो जो वेळ असणार आहे, बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या कॉलेजच्या फायनल इयरमध्ये असतील, 3 इयरचे विद्यार्थी, 5 इयरचे विद्यार्थी 12च्या एक्झाममध्ये असतील, तर त्या वेळेमध्ये तुम्हाला तो स्टडी कव्हर करून CETचा एक्स्ट्रा स्टडी करायला वेळ द्यावा लागेल. तर यामुळे होईल काय, तुमचा जो मेन डिग्रीचा स्टडी आहे किंवा 12वीचा स्टडी आहे त्याच्यावरती इफेक्ट होईल. तिकडे तुम्हाला कमी मार्क्स मिळतील आणि इकडचाही CETचा स्टडी सुद्धा तुमचा कंप्लीट होणार नाही, त्याच्यामुळे इकडेही तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. त्यापेक्षा तुम्ही असं करू शकता, आत्ता सध्या योग्य वेळ आहे
सीईटीचं प्रिपरेशन सुरू करण्याची. जर तुम्ही आत्तापासून सीईटीचं प्रिपरेशन सुरू केलं, जानेवारीपर्यंत तुम्ही कंप्लीट तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकता आणि त्यानंतर फक्त तुम्ही रिवाइज करा आणि टेस्ट द्या. जेणेकरून होईल काय, तुम्हाला एक्स्ट्रा स्टडीसाठी टाइम देण्याची जानेवारी नंतर गरज पडणार नाही. क्विक रिव्हिजन तुम्ही करू शकाल. त्यामुळे सीईटी मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतीलच, त्यासोबत तुमची जी डिग्रीची फायनल एक्झाम आहे किंवा 12वीची जी बोर्ड एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ देता येईल आणि त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फोकस करता येईल. जेवढं लवकर तुम्ही स्टडी करायला सुरुवात कराल तेवढा तुमचा फायदा याच्यामध्ये जास्त होणार आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव करायची आहे तर त्याच्यासाठी काहीतरी टार्गेट सेट असावं. एकतर ते टार्गेट मार्क्सच्या संदर्भात असावं की 120 पैकी मला ॲटलिस्ट 110 मार्क मिळावेत, जेणेकरून तुमचं पर्सेंटाईल अबव 95 जाईल आणि तुम्हाला टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल. तर आयदर तुम्ही मार्क्सच्या फॉर्ममध्ये, रँकच्या फॉर्ममध्ये किंवा टॉप गव्हर्नमेंटच्या कॉलेजच्या फॉर्ममध्ये तुमचं टार्गेट सेट करू शकता. ठीक आहे. आत्ताच तुम्ही जर ठरवलं की मला GLC मुंबईला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ILS पुणेला ॲडमिशन घ्यायचं आहे, असं जर तुम्ही आत्ता डिसाईड केलं, तर जसं तुम्हाला माहिती आहे या कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो अबव 95 असतो. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन सुद्धा अबव 95 पर्सेंटाईलसाठी कराल आणि एक्झामपर्यंत तुम्ही फोकस राहाल. कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काहीतरी करायचंय तर नक्कीच चांगल्या कॉलेजमधून करायला हरकत नाहीये आणि तेवढा वेळ पण आपल्याकडे आहे. जर तुम्ही आत्तापासून सुरू करताय तर मी खात्री देतो तुम्हाला की नक्कीच तुमचं ॲडमिशन जे आहे ते टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये होईल. त्यासाठी तुम्हाला आत्तापासून स्टडी करणं महत्त्वाचं आहे आणि या स्टडीमध्ये तुमचं गोल अचीव करण्यामध्ये ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. त्यासाठी 3 इयर CET आणि 5 इयर CETची लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.